हॅलो एव्हरीवन, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि नवीन डिझाईनच्या रोजच्या 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तर चला तर मग बघूया पहिली रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 2 वर्तुळ, केंद्र वर्तुळ असे काढून घेतले. तर बघू शकता छोटी छोटी अशी केंद्र वर्तुळ काढून त्याच्याच डोक्यावरती आपण 5 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. अगदी जास्त मोठे नाही तर मीडियम साईजचे 5 डॉट देऊन घेतले आणि चमच्याच्या साहाय्याने ते बरोबर आतल्या बाजूला आपल्याला ओढून घ्यायची आहेत. तर बघू शकता अगदीच आपला हा पाकळीच्या आकाराचा चमचा आहे. तर त्यामुळे सहज एक पाकळीचा आकार तयार झाला आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला आणि बाजूलाच आपण छोट्या छोट्या अशा फांद्यासुद्धा काढून त्यावरती व्हाईट आणि येलो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले. तर ते थोडेसे प्रेस करून काडीच्या साहाय्याने एक फूल बनवून घेतले. तर बघू शकता फक्त डॉट देऊन आपले सुंदर असे फूल तयार होते आणि फुलाच्या मध्ये सुद्धा एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला आणि फांदीवरतीच आपण छोटी छोटी अशी व्हाईट कलरनेच पाने काढून घेणार आहोत. तर बघू शकता आणि खालच्या बाजूलाच एक रेषा ओढून दोन्ही टोकांना आपण लाईट असे पोपटी कलरचे डॉट देऊन खाली एक आंबा कलर आणि रेड कलर असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतलेली आहे. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा सोपी आणि कमी जागेतील छोटीशी रांगोळी आहे. डेली यूजसाठी बेस्ट आहे. तर प्रथम आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने क्रॉस रेषा मारून त्यावरती परत मधोमध एक रेषा मारून घेणार आहोत आणि वरच्या बाजूने ते जॉईन करून घेणार आहोत. जसे की एक फूल बनवून 4 पाकळ्याचे एक फूल तयार झाले आणि अगदीच सर्व पाकळ्यांवरती आपण छोट्या छोट्या अशा फांद्यासुद्धा काढून घेणार आहोत आणि फांद्यांच्याच टोकाला एक कळी काढून घेतली. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर अशी आपली ही झटपट होणारी रोजची रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून ज़रूर सांगा. तर बघू शकता फांद्यांवरती सुद्धा आपण छोटी छोटी अशी पाने काढून घेतली आणि पानांमध्ये लाईट असा व्हाईट कलर भरून घ्यायचा आहे. अगदीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन करू शकता किंवा फक्त व्हाईट कलरमध्येही सुंदर रांगोळी दिसते. आणि कळ्यांमध्ये आपण लाईट आणि डार्क असा ब्ल्यू कलर भरून घेणार आहोत. तर फुलामध्ये सुद्धा आपण छोटे छोटे असे व्हाईट कलरचे 3 डॉट दिलेत. तर 2 पाकळ्यांमध्ये आपण ही डॉट देऊन घेतलीत आणि काडीच्या साहाय्याने ती आतल्या बाजूला ओढून बरोबर मध्ये एक पर्पल कलरचा डॉट दिलेला आहे. तर दुसऱ्या पाकळ्यामध्ये आपण ग्रीन कलरची डॉट देऊन एक पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे. अगदी तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा पाने, फुले डिझाईन काढू शकता फ्री हँड रांगोळीप्रमाणे आणि बाजूलाच ऑरेंज कलरचा एक डॉट देऊन घेतला. तर फुलाच्या मधोमध आपण येलो कलरची छोटी छोटी अशी डॉट देऊन एक पाकळीचा या एक फुलाचा आकार तयार झाला. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर उद्या सोमवार आहे, त्यानिमित्त आपण एक छोटीशी शिवशंभूची रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता आपण प्रथमतः एक रेषा मारून त्यावरती शिव हे अक्षर हाताने किंवा तुम्ही बॉटलच्या साहाय्यानेही लिहू शकता. तर अशा प्रकारच्या बॉटल आपल्याला आपल्या फेविकॉलची बॉटल किंवा बाजारातही रेडीमेड रांगोळी स्टूल मिळून जातात, तेही तुम्ही यूज करू शकता. तर आपण ही शिव हे असे अक्षर व्हाईट कलरच्या रांगोळीनेच लिहून घेतलेली आहे
आणि जी वरती वेलांटी आहे तिथे आपण एक महादेवाच्या पिंडीचा आकार तयार करून घेतला. तर बरोबर मध्ये आपण एक टिळ्याचा आकार बनवून घेणार आहोत. जसा की शिवशंभूचा टिळा असतो तसा आपण व्हाईट कलर आणि रेड कलरचा यूज करून टिळा काढून घेतला. तर पुढे रेषा वाढून आपण त्यावरती एक त्रिशूलसुद्धा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता अगदी सुंदर आणि सोपी अशी झटपट सोमवार निमित्त ही तुम्ही रांगोळी काढू शकता. तर त्रिशूल आपण काढून घेतला आणि आपल्याच शिवलिंगावरती आपण बेलपत्रसुद्धा एक काढून घेणार आहोत. तर ग्रीन कलरचे 3 डॉट देऊन चमच्याच्या साहाय्याने बरोबर ते आतल्या बाजूला ओढून एक पानाचा शेप तयार करून घेतला आणि वरून आपण लाईट असा ग्रीन कलर स्प्रेड केला, जसे की शिवलिंगावरती बेलपत्र ठेवले आहेत. आणि खालच्या बाजूला आपण व्हाईट आणि रेड कलरचा कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतला. तर रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर सोमवार निमित्त एकदा नक्कीच रांगोळी काढून बघा. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रेषेने एक प्लसचं चिन्ह काढून घ्यायचं आहे. एक अधिकचं चिन्ह काढून त्यावरती बरोबर एक क्रॉस अशा रेषा मारल्या, जसे की गुणाकाराचे चिन्ह. अगदी सोपी आणि सुंदर अशी एक प्लस आणि एक गुणाकार असा तुम्ही सिम्बॉल काढू शकता. आणि सर्वच रेषांच्या बरोबरमध्ये आपण एक पाकळीचा आकार तयार करून घेतला. अगदी सुंदर आणि सोपी सर्व पाकळ्या समान आकाराच्या तयार होतात. तर फुलामध्ये सुद्धा आपण लाईट असा व्हाईट कलर भरून बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. आणि सर्वच रेषांच्या टोकाला आपण छोटी छोटी अशी पाने सुद्धा काढून घेणार आहोत. तर दुसऱ्या रेषेच्या 2 टोकांना आपण येलो कलरचे डॉट देऊन घेतलेत. पानांमध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या रांगोळ्या कशा वाटतात एक कमेंट करून जरूर सांगा. किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी बघायला आवडेल तेही सांगू शकता. मी नक्कीच तुमच्या कमेंटचे स्वागत करेन. तर बघू शकता आपण पानामध्ये सुद्धा येलो कलरनेच पानाच्या शिरा काढून घेतल्या. तर येलो कलरचे डॉट दिले होते ते सुद्धा काडीच्या साहाय्याने एक फूल बनवून घेतले. तर बघू शकता अगदी सोपी सुंदर अशी आपली ही रांगोळी तयार होते. फुलामध्ये सुद्धा लाईट असा ऑरेंज कलर स्प्रेड करून घेतलेला आहे. तर येलो कलरच्या फ्लावरच्या बरोबरमध्ये सुद्धा एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला आणि फांदीवर ग्रीन कलरचे 2 अशी पाने काढणार आहोत. तर पानांच्याच बाजूला आपण 2 अशी पर्पल कलरची डॉट देऊन त्यावरती एक व्हाईट कलरचा कॉम्बिनेशनमध्ये डॉट देणार आहोत. तर पानावरती सुद्धा आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेतला. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.